तुमच्याबरोबर ज्या ज्या अभिनेत्यांनी कामं केली त्याच्यामधले बरेच अभिनेते तुमच्याकडनं म्हणजे सगळेच तुमच्याकडनं इम्प्रेस होतात, पण त्यातले बरेच अभिनेते प्रति विनय आपटे होऊन फिरत असतात. माझा नाही नाहीला आहे त्याला काही साधं मी उलटा प्रश्न विचारतो. गायन क्षेत्रामध्ये तू आहेस, हो, भीमसेनजींचे शिष्य जे आहेत हो, ते त्यांच्यासारखे नक्कल करण्याचा प्रयत्न करतात की नाही? हो. तोच आहे म्हणजे ज्याच्याकडनं आपण शिकतो ना त्याच्यासारखं करण्याचा एक नकळत प्रयत्न होतो. मायावती सांगतो, डॉक्टर लागू मला भयंकर आवडतात. अगदी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये ना असं म्हणजे नाटकाची परीक्षणं जी आली त्याच्यामध्येही असं लिहून आलंय की विनय आपटे थेट डॉक्टर लागूंची नक्कल करतो. अच्छा. तर चांगल्या माणसाची नक्कल करावी की, त्याच्यामध्ये गैर काही नाही. ही नक्कल आहे आणि मला स्वतःचं काहीतरी एक डेव्हलप करण्याची गरज आहे हे ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या लक्षात येतं त्यावेळेला त्याच्यावर अभ्यास करून त्याची स्वतःची एक निराळी स्टाईल बनवणं याच्यासाठी काही काळ जावा लागतो आणि त्यासाठी एक डेफिनेटली स्वतःला तुम्हाला मेहनत करावी लागते. ती मेहनत केल्यानंतर या सगळ्यात पण याच्यातनं कोणी सुटलाय असं मला वाटत नाही. विजयाबाईंच्या जेवढ्या सगळ्या शिष्या आहेत त्या विजयाबाईंसारखंच बोलतात. त्यातल्या काही ज्या आहेत त्या काही त्या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न केल्याशिवाय त्यातनं बाहेर पडता येत नाही एवढं नक्की आहे. माझ्यासारखं जर कोणी बोलत असेल मला आय टेक प्राईड इन इट. वाय नॉट? तुमच्या निवेदनाची स्टाईल देखील फॉलो केली जाते बऱ्याच वेळेला. नाही मला आता वाटत असं. नाही असं मला वाटतं. काय गंमत म्हणूनच मी बघतो त्याकडे. बरं वाटतं की नाही? बरं वाटतं ना मग. तुमच्या मुलाखतींच्या माध्यमातून का असे ना सगळ्या राजकारण्यांची ओळख आहे, सर्व पक्षातल्या नेत्यांची ओळखी आहेत आणि सगळ्यांशी चांगले संबंध तुम्ही ठेवून असता. तर ही गोष्ट लोकांना खूपते. ही गोष्ट लोकांना खूपते. हो, काय करणार आहे, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व नेते यांच्या मुलाखती आणि संबंध चांगले ठेवून सुद्धा व्यक्तिगत कारणाकरता कुठलाही मी फायदा घेतलेला नाही आजतागायत. अगदी कलावंतांकडनं निश्चितपणे घेतला जाणारा फायदा म्हणजे 10%चा फ्लॅट, तोही मी घेतलेला नाहीये. कारण मला असं वाटतं की असं काहीतरी फायदा घेतला गेला तर आपण कितपत मोकळेपणाने समोरच्याला थेट विचारू शकू, बोलू शकू. तर सांगायचं तात्पर्य संबंध सगळ्यांशी उत्तम आहेत आणि आदल्या दिवशी एका माणसाची मुलाखत राजकीय नेत्याची आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या अगदी विरुद्ध असलेल्या माणसाची मुलाखत घेताना मी दोघांशी समान असतो. तुमची निवेदनाची पद्धत ही अतिशय सौम्य, छान, मृदू किंवा तुम्ही आता म्हणता तसं स्वाभाविक आवाजामध्ये विचारणे प्रश्न, गप्पा मारल्यासारखी अनौपचारिक अशी असते. परंतु आजकाल निवेदनाची पद्धत ही खूप आक्रमक आहे आणि लोकांना ती आवडतीये. तर तुमचं याबद्दल काय मत? मला स्वतःला इतपत आक्रमक व्हावं असं वाटत नाही. म्हणजे मांडणीमध्ये, प्रश्नामध्ये, मुद्द्यांमध्ये आक्रमकपणा निश्चित असला पाहिजे, पण प्रेझेंटेशन करत असताना तेवढं आक्रमक होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी एका राजकीय नेत्याला विचारलं होतं, त्यांनी मला सांगितलं की आज एकही राजकीय प्रश्न नाही, आपल्या बऱ्याचदा मुलाखती झाल्यात, आज राजकारण सोडून बोलायचं. म्हटलं राजकारण सोडून म्हणजे खाजगी काही? तर म्हणलं हो काही. म्हटलं तुमचं उत्पन्नाचं साधन काय? आता याच्यावर त्यांनी काही न बोलणं, याच्यातनं सुद्धा लोकांच्या आलेल्या हास्यातनं नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे मी माझ्या मनात ओळखून त्याला विचारलेला प्रश्न होता. आवाज चढवायला लागला नाही, आपलं मिष्टिलपणा लपवायला लागला नाही, काय नाही. विनय काका, तुमचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मग तरी सुद्धा नाट्यक्षेत्रात आलो आपण, आर्मीत गेलो नाही हे गुप्त का? नाही, खूपच. मी आहे त्या क्षेत्रामध्ये खूप समाधानी आहे. अर्थात मी आर्मीत गेलो असतो तरी मी ब्रिगेडियर वगैरे तर नक्की झालो असतो, कारण माझ्या बरोबरची मुलं जी आर्मीमध्ये त्यावेळेला गेली, आम्ही 6 जण एकूण सिलेक्ट झालो होतो. त्यातली काही मंडळी कर्नल आहेत, काही मंडळी ब्रिगेडियर आहेत. त्यामुळे तिथे गेलो असतो तर मी तिथेही मैदान गाजवलं असतं, मी काय मागे राहिलो नसतो. पण कलाक्षेत्रात मी आलो त्याचा मला पश्चाताप नाही होत. खुपण्यासारखी गोष्ट नाही. मला खरं म्हणजे कोणीतरी धक्का मारला आणि मी इकडे आलो. इथे यायचं काही ठरवलं होतं, माझ्या आई वडिलांनी ठरवलेलं नव्हतं. आजकाल जशी आई वडीलच ठरवतात मुलांनी नट व्हायचं का क्रिकेटर व्हायचं, त्याला किट घेऊन दे, त्याच्याबरोबर मैदानावर सोडायला जा, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पला पाठवा, असं आमच्या बाबतीत काही नव्हतं. पण या क्षेत्रात मी जाईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण एकदा इकडे आल्यानंतर पुन्हा उलटं जात आहेत ना, वन वे आहे. हे व्यसन जे आहे ना, हे व्यसन गर्दपेक्षा वाईट आहे असं माझं मत आहे. एकदा तुम्ही इकडे आलात आणि तोंडाला रंग लावला की तुम्हाला रंग लावल्याशिवाय तोंडाला चैन पडत नाही आणि मग तुम्ही याच्यामध्ये गुरफटत जाता. मग पहिल्यांदा अभिनय केला, मग असं लक्षात आलं की अरे नाही, अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त कठीण आहे. मग दिग्दर्शनामध्ये पडलो. मग असं लक्षात आलं की मग निर्माता होण्यामध्ये आणखीन एक निराळं थ्रिल आहे. मग निर्माता झालो. असं करता 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 याच्यामध्ये आपण पार केव्हा गुरफटलो ते कळलंच नाही.
74 साली टेलिव्हिजन 73 साली टेलिव्हिजन जॉईन केला मी. टेलिव्हिजनमध्ये नोकरी म्हणूनच गेलो, पण एकूणच टेलिव्हिजनच्या त्या सगळ्या माहोलमध्ये आम्ही इतके गुरफटत गेलो की नंतर मागे वळून पाहिलं त्यावेळेला आर्मी आणि बाकी सगळं कित्येक मैल मागे राहिलेलं होतं. बरं, गंमत अशी आहे की आता जे सगळे आमचे मित्र जे आर्मीमध्ये आहेत ते म्हणतात बरं झालं तू आला नाहीस, ते तू जिथे तुझं चाललंय ना तिथे बरं चाललंय. झाला ते लाईव्ह जे आहे ते लाईव्ह एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण नंतर ना एका मर्यादेच्या नंतर त्यातलं थ्रिलही संपतं आणि मग इतर ठिकाणी नोकरी करणं आणि आर्मीमध्ये नोकरी करणं याच्यामध्ये फारसा फरक राहत नाही. किमान तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला नव्या भूमिका तरी करता येतात. त्याही भूमिका आम्हाला दुर्दैवाने पार पाडता येत नाही. हे त्यांचं ऐकतो तेव्हा तर मग अजिबातच मला कधी पश्चाताप होत नाही आणि खूपच नाहीच नाही. सुधीर काका, तुम्ही कायम असामान्य मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, तुम्ही सामान्य माणसाची मुलाखत घेतलेली नाही. या महिन्यामध्ये अगदी जाहीरपणे घेतलेल्या मुलाखतींची संख्या 3000 पूर्ण होती. वाव. तर त्याच्यामधल्या किमान 1000 मुद्रा तरी सामान्यांच्या आहेत. अगदी एक उदाहरण देतो मी. एक भंगारवाली पुण्यातल्या एका रस्त्याच्या चौकामध्ये कोपऱ्यावर बसलेली होती. तिच्या हातगाडीवर एक ट्रान्झिस्टर मोडका, एक मोडकं घड्याळ आणि एक मोडका सायकलचा पंप होता आणि त्या गाडीच्या पायाशी फटकल मारून ती बसली होती आणि आपल्या मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथून जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली की आणखीन 5000 जमले का की माझे ₹1,00,000 बँकेत फिक्सलं होतील. हा, तुम्ही जसा आ वाचलाय तसा मी त्या क्षणी वाचला. म्हटलं भंगार वस्तूची विक्री करणारी बाई लाख रुपयाची भाषा करते. म्हणून मी थेट त्या फुटपाथवर खाली बसलो. म्हटलं ताई, तुम्ही चहा प्यायला नेहमी इथे जमता का? इथून शहराच्या कुठल्या भागात जाता? आणि तुमची हरकत नसेल तर मला कुतूहल आहे की या भंगार वस्तूच्या विक्रीमधनं लाख रुपये बँकेत फिक्सला टाकण्या इतके पैसे मिळतात. त्यावर ती अशिक्षित वाटणाऱ्या त्या बाईनं मला एका वाक्यात काय उत्तर द्यावं? ती म्हणाली, कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी विकायची याचं टायमिंग जमलं तर लाख रुपये आहेत आमच्या धंद्यात. हा. आणि तरीही माझ्या चेहऱ्यावर तिला थोडं कुतूहल वाटलं म्हणून तिने पुढे गंमत सांगितली. ती म्हणली, या बाजूच्या मित्रमंडळ कॉलनीत एका बाईनं रंगकाम काढलं होतं भिंतीला आणि भिंत रंगवता वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं. आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं? तिनं मला दिलं फुकट. आपण नाही कोणाचं काय फुकट घेत. आपण 5 रुपये काढले आणि त्या बाईला दिले आणि ते घड्याळ घेतलं. घड्याळ बघते तर त्याच्यावर साल होते 1934. आणि मग माझ्या लक्षात आलं की पुण्यातल्या ब्लू डायमंड हॉटेल शेजारचा एक पारशी बाबा 30 ते 40 सालातली जुनी घड्याळ जमवतो. आता हे 34 तर त्याला उपयोगी आलं का? म्हणून 5ला घेतलेलं घड्याळ मी त्याला 250ला विकलं. काय प्रॉफिट पडला? तर तिनंच मला विचारलं. तुम्हाला सांगतो, त्या क्षणापासून मी जे म्हटलं ना शिकायला मिळतं, त्या क्षणापासून मनाशी पक्का निर्णय घेतला. म्हणजे आधी मी नव्हतो तसा, पण पक्का अधिक केला. कधीही कुणालाही दुय्यम समजू नका. प्रत्येकाकडे त्याचं म्हणून काहीतरी कर्तृत्व असतं, ते आत्मीयतेनं जाणून घेऊया. वा 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 वा. आणि आता वेळ झालेली ती पॅरडी सॉंगची. ऐका आणि सांगा कसं वाटतंय गाणं ते. धीरे धीरे बोल मोहे डर लागे मोहे डर लागे. धीरे धीरे बोल मोहे डर लागे मोहे डर लागे. देख के तुझको डर लागे मोहे डर लागे. तुमको किसी का डर नहीं, कोई दाग तुम्हारे सर नहीं. बस धीरे धीरे बोल मोहे डर लागे मोहे डर लागे. धीरे धीरे बोल मोहे डर लागे मोहे डर लागे. कसं काय वाटलं विनय काका गाणं? जेमतेम ऐकू येईल इतकं हळू बोलणार आहे मी. मला वाटतं हे गाणं अरविंद जगतापांनी लिहिलं नसून वैजूताईंनी लिहिल्यासारखं मला वाटतं. लोक हो, तुम्हाला माहित नसेल तर खुपते तिथे गुप्ते या आमच्या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून ज्या काम करतात त्या सौभाग्यवती वैजयंती विनय आपटे ह्या म्हणजे विनय आपटेंच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय तर त्यांचं नाव. अतिशय मृदू. हे तुम्ही अशा पहिल्यापासून त्या आहेत का तुम्ही केलंय? हे बाह्य रूप आहे मृदू असण्याचं. एकदा घरी या, ती जेव्हा माझ्यावर चिडलेली असते तेव्हा. आम्हाला नाही पटत.
द्या सोडून. दरवेळेला तुम्ही कोणत्याही गेस्टच्या इकडे कोणी जर का सौभाग्यवती येणार असतील तर तुम्ही मला हळूच सांगता की त्यांना विचार यांच्याबद्दलचं खुपणं त्यांना विचार. आता तुम्हालाच विचारायला पाहिजे. विनय काकांच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगा. तसं काही नाहीये कुपणा, पण बेसिकली पती पत्नीपेक्षा आम्ही मित्र आणि मैत्रीण जास्त आहोत. त्यामुळे नवरा म्हणून अपेक्षा नसतात की आपल्याला पिक्चरला घेऊन जाईल का, इकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल किंवा काही गिफ्ट आणेल. अनेकदा वाढदिवस विसरतो त्यामुळे पण दुसरंही आहे की अनेकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या नव्या नाटकाचं ओपनिंग पण त्यांनी केलेलं आहे, मुहूर्ताचा प्रयोग केलेला आहे. वा. त्यामुळे दोन्हीकडनं आहे तसं. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यांना विचारत नाही काय नाटकं करतोस. नाही गंमत म्हणजे कधी कधी चिडून तो मला किंवा आमच्या मुलाला म्हणतो काय नाटक करताय तुम्ही असं. आम्ही म्हणतो नाटक आम्ही नाही करत. नाटक दोघं कोरस मध्ये बोलताय. बाबा नाटक तू करतोस असं दोघं कोरस मध्ये म्हणतात. बर तुम्हाला त्यांच्या खुपणाऱ्या गोष्टी. अजिबात नाही, काय नाही, सगळं बरं झालंय आमचं. खरंच बरं झालंय. काय आमच्यामध्ये एक बॉन्ड आहे. आज जर भांडण झालं ना तर ते रात्री भांडण संपत दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भांडणाचा लवलेशही शिल्लक नसतो. त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नसतो. वा. आमच्या तर कार्यक्रमाच्या त्या समन्वयक आहेत, पण तुमच्या प्रेमाचा समन्वय कसा काय जमवला. सांगू काय? अरे नको काय. काय नाही, ती अरे टेलिव्हिजनला यायची अँकरिंग करायला. तिथे ओळख झाली आमची. यांच्या प्रेमाचं मी साक्षीदार आहे. म्हणजे जितकी वर्ष मी आणि विनय एकमेकांना ओळखतो तितकीच वर्ष सुधीर आणि मी पण एकमेकांना ओळखतो आणि तोही माझा चांगला मित्र आहे. अच्छा. पण मग म्हणजे त्यांच्याकडनं यांनी सांगितलं ना, म्हणजे सुधीर काकांकडनं सांगितलं असेल. मला अशी कोणाची गरज बिरज भासत नाही. मी डायरेक्ट याच्या थ्रू त्याच्या थ्रू वगैरे भानगड नाही. पण त्यावेळेला तरी तुमचा आवाज जरा मृदू झाला होता का? अरे नाही, आम्हाला याच्यात म्हणजे म्हणजे का असं कदाचित एक, असं असेल. का आवडलं असं नाही ना विचार. असेल कदाचित, याच्याच प्रेमात पडली नसेल कशावरनं. कसं विचार. मला एकदा सांगितलं होतं की जरा प्रेमाने 2 शब्द बोला. म्हटलं काय बोलू असं मी विचारलं. तर म्हटलं हे तरी प्रेमाने बोला. काय बोलू जे विचारताय ते तरी प्रेमाने बोला. अरे म्हटलं नाही रे, हे नरडं असं आहे, त्याला काही इलाज नाही. मी किती मृदू बोलायचं ठरवलं तरी ते नाही बोलतायत. त्यामुळे ज्यांना कळतं ना त्यांना ते बरोबर कळतंय की नाही आता याचा मूड जो आहे हा प्रेमाचा मूड आहे, त्याचा तिला कळतो. त्यामुळे भांडण नाहीत.